साताऱ्यामध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू आहे। नागरिकांचा देखील मोठा उत्साह मतदानासाठी पाहायला मिळतोय। या गावात मतदान केंद्रांना आकर्षक सजवण्यात आले। भारताच्या सैन्य दलाची माहिती देणारे बोर्ड्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। सातारा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या मिलिटरी अपिशिंगे या गावामध्ये मी सध्या आहे। या गावामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी एक आकर्षक सजावट देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या गावची सैनिकांची परंपरा आहे। गावामध्ये अनेक सैनिक आहेत। साधारणपणे आजी माजी सैनिकांची हजारांच्या पटीत संख्या आहे, अशा पद्धतीची माहिती गावकरी सांगतात आणि त्यामुळेच हे एक आकर्षक मतदान केंद्र या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। गावचे अनेक ज्येष्ठ नागरिक यासोबतच तरुण मतदार देखील या ठिकाणी आहेत आणि ते या ठिकाणी मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतात। गावचे प्रथम नागरिक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। साधारणपणे तुमच्या या गावाची जी आहे ती मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये सैनिकी परंपरा म्हणून असणारं गाव अशी ओळख आहे। काय सांगाल आणि कशी तयारी केली आहे? तयारी म्हटलं तर सकाळी आम्ही आहे ना मतदान जे सुरू केलं ते सैनिकांच्या मतदानानं मतदान सुरू केलं। सैनिक एक आमचे इथे सैनिक जे माजी सैनिक आहेत, युद्धात सहभागी झालेले सैनिक आहेत, वीरपत्नी ह्यांच्या मतदानानं हे आमचं पूजन आणि मतदान त्यांच्या हस्ते करण्यात आलं। तिथून सुरुवात झाली आमची सकाळी 7 वाजल्यापासून। आपल्या गावामध्ये साधारण किती आजी माजी सैनिक आहेत आणि कशा पद्धतीचा उत्साह मतदानाचा पाहायला मिळतो? आमच्या गावामध्ये 800 आजी माजी सैनिक आहेत। आता कार्यरत 300 आहेत आणि आजी माजी 800 आहेत। नागरिकांची मोठी संख्या आहे। खरं तर ऊन जास्त आहे, 41°C पर्यंत साताऱ्याचं सध्या तापमान जाते आणि त्यामुळेच सकाळच्या सुमारास मतदान करणाऱ्यांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते। कॅमेरामन अरविंद वारकेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मिलिटरी अपिशिंगे, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।